नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकातील त्या एका वाक्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या निमित्ताने दादा रुसून बसून पुणे का मागत होते याचाही अंदाज एव्हाना आपल्याला आला असेल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये दादांचे चालू असलेले लाड आणि दादांनी सातत्यानं रुसून जाऊन पुण्याच्या पालकमंत्र्याची केलेली मागणी या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट होतात. कोणाचे लाड कोण पुरवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो सल्ला आम्ही भाजपला द्यायला जात नाहीत, पण तरीही भाजप का लाड पुरवते आहे ही जरासं स्पष्ट होणं आवश्यक आहे. म्हणजे लाड पुरवले जातात यावर आक्षेप असलेला एक वर्ग आहे, लाड का पुरवले जातात हे सांगणारा एक वर्ग आहे, आणि कालचं शरद पवारांचं एक वाक्य तेही फार महत्वाचं आहे. शरद पवारांनी या सगळ्या गुन्ह्यातून आपण नामानिराळं होण्याचा प्रयत्न केला. त्यांचा अध्यक्ष जेलमध्ये गेलेला आहे, त्यांचे कोण जेलमध्ये गेलेले आहेत, आपला अध्यक्ष जेलमध्ये गेलेला नाही हे सांगून शरद पवारांनी आपण किती स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. माझं म्हणणं जरासं वेगळं आहे. कोणताही अपहार हा समूहाने होत असतो, घोटाळा हा समूहाने होत असतो. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकामधून एक गोष्ट स्पष्ट होत असली की ते कशा प्रकारे ते पोलिसांची जमीन ताब्यात घेण्याला विरोध केला, त्याच्यामध्ये आणखी एक आहे की ज्या वजिरानं हे सगळं प्रकरण पुढे आणलंय ते लक्षात घेतलं पाहिजे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी या प्रकरणातलं सत्य बाहेर आणून ईडीची कागदपत्र वगैरे सादर केलेली आहेत. या सगळ्यामध्ये एक प्रसंग आधी मला तुम्हाला सांगायचा आहे, तिथून ही कहाणी सुरू होते. म्हणजे तिथे या कहाणीचा क्लायमॅक्स होता खरं तर, पण मीरा बोरवणकरांनी सांगितलेली कहाणी तिथून सुरू होती. दिवस आहे 13 सप्टेंबर 2011. या दिवशी मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर एक महत्वपूर्ण बैठक चालू होती. या बैठकीमध्ये गृहमंत्री त्यावेळेसचे आर पाटील, गृह विभागाचे सचिव उमेशचंद्र सरंगी, पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड, पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर या उपस्थित होत्या. आणि या बैठकीमध्ये एक सामान्य अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वजीर शेखही हजर होता. या वजीर शेख या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी एक महत्वपूर्ण माहिती सादर केली होती. ती म्हणजे शाहिद बलवाच्या ईडीनी प्रॉपर्टी जप्त केल्या आहेत ही माहिती तो सादर करत होता. कशा प्रकारे तो अधिकारी सादर करत होता, कशा प्रकारे हे सगळं घडलंय, त्याची प्रॉपर्टी कशी जप्त झाली आहे हे ते सांगत होता. आणि ते ऐकल्यावर त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला होता की ते म्हणजे पुण्यातली येरवाड्याची जमीन ही पोलिसांनाच बहाल करायची. आता ही जमीन काय आहे, हा शाहिद बलवा काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जावं लागेल मागे पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये 1989 मध्ये राज्य सरकारनं येरवाडा परिसरामध्ये 3 एकरची जागा पुणे पोलीस दलाला अलॉट केलेली होती. तिथे पोलिसांचं गृहसंकुल व्हावं असं अपेक्षित होतं. म्हणजे तिथे ती जागेवर पोलिसांची घरं बांधली जावी अशी अपेक्षा होती. पुढे सत्तेमध्ये आल्यावर राजकारण्यांना येरवाड्याच्या परिसरात असलेली मध्यभागातली ही जागा दिसू लागली. जागेच्याच विषयात सांगायचं असेल तर एक मोठं ट्रस्ट, ज्याला मुकुंद ट्रस्ट का काय म्हणतात ते ट्रस्ट, आणि या जागेच्या संबंधीचा एक मोठा विवाद मध्ये सोशल मीडियावर चालू होता. श्रीनिवास पाटील कलेक्टर असताना काय झालं, कसं झालं या संबंधीच्या बऱ्याच चर्चा चालू होत्या. त्याच्यापैकीच एक हे प्रकरण आहे. या जागेवर राजकारण्यांचा डोळा आला. आता पुण्याचे पालकमंत्री त्यावेळेलाही अजित पवारच होते. म्हणजे कसं आहे की सरकार कोणाचंही असो, अजित पवार उपमुख्यमंत्री असतात तसे ते पुण्याचे पालकमंत्रीही असतात. मुख्यमंत्री कोणीही होत राहतं. या पुण्याच्या पालकमंत्री पदावर असलेल्या अजित पवारांना किंवा त्यांच्या पवार परिवारातल्या कोणाला ही जागा खाजगी विकासकाला द्यावी असं वाटलं. 1989 साली जेव्हा ही जागा पोलीस विभागाला दिली गेलेली होती तेव्हा त्यात एक नियम टाकलेला होता, तो म्हणजे या दिलेल्या कारणांच्या शिवाय या जागेचा वापर होऊ नये. मग पुढे ही जागा विकासकाला द्यायची, बहाल करायची असं चालू झालं. 3 एकर जागा पुण्यातली दिली त्यावेळेला पुणे शहराबाहेरची
येरवाड्याच्या जवळची, त्यामुळे तिचं फारसं काही महत्व असण्याचं कारण नव्हतं. पुढे पुणे विस्तारत गेलं आणि या जागेची 2011 सालची किंमत झाली 70 कोटी रुपये. आता ही जागा कुणाला तरी द्यायचं ठरलं. मग एका इव्हरशाईन नावाच्या कंपनीला ही जागा द्यायचं ठरलं. ही इव्हरशाईन कंपनी कोणाची होती, तर ही एक सब कंपनी होती, म्हणजे ही काही ओरिजिनल कंपनी नव्हती. इव्हरशाईन ही सब कंपनी होती. ही सब कंपनी होती DB रियालिटी या कंपनीची. आता DB रियालिटी या कंपनीची सब कंपनी असलेल्या इव्हरशाईनला ही जागा दिली गेली. आता कोणत्या कंपन्यांची नावं सांगून काय, तर या DB रियालिटीचा मालक होता शाहिद बलवा. आता हा शाहिद बलवा कोण? तर शाहिद बलवा 2G स्कॅम मध्ये अडकलेला आरोपी. 2011च्या आधीच, म्हणजे 2G स्कॅम जेव्हा उघड होता तेव्हाच या शाहिद बलवाचं नाव समोर येत होतं. या शाहिद बलवाला अटक झालेली आहे. याच्या प्रॉपर्टीवर टाच आणली गेलेली आहे ईडीनी त्यावेळेला. म्हणजे ईडी त्यावेळेलाही काम करत होती. म्हणजे उगाच कुणी आत्ता ईडी 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 असं करून त्या ईडीला बदनाम करू नये. ईडी त्यावेळेलाही काम करत होती ज्या वेळेला देशामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं. या ईडीनी शाहिद बलवाची प्रॉपर्टी जप्त केली होती. 2G स्कॅम मध्ये सहभाग असल्यास सांगितलं होतं. अशा अनेक घोटाळ्यामध्ये सहभाग असलेल्या शाहिद बलवाच्या कंपनीच्या सब कंपनीला इव्हरशाईन कन्स्ट्रक्शनला हा प्लॉट बहाल केला होता. बरं, बहाल केल्याबरोबर 70 कोटी रुपये किंमत देखील ठरवल्या गेली आणि त्यातले 1 कोटी रुपये गृह विभागाच्या खात्यावर देखील टाकण्यात आले. बघा, आता 1 कोटी रुपये गृह विभागाच्या खात्यावर टाकण्यात आले आणि मीरा बोरवणकरांना याच्याबाबत शंका वाटू लागली की हे नको करायला. आणि मग मीरा बोरवणकरांनी याबाबतची कार्यवाही करायला सुरुवात केली. दिलीप बंड जे कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये नियुक्त होते. बंडांचा कारभार हा असा बंडखोरच राहिलेला आहे नेहमी. त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. या दिलीप बंडांच्या माध्यमातून अजित पवारांनी मीरा बोरवणकरांच्या वरती दादा हा शब्द अजित पवार मी वापरतोय, तो त्याला करेक्ट करूया आपण हवं वाटलं तर. दादा मंत्र्यांच्या हातून हे केलं गेलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते आपल्या पुस्तकात लिहिलं, मॅडम कमिशनर नावाच्या पुस्तकामध्ये. आणि गोंधळाला सुरुवात झाली. अजित पवारांचा आग्रह यामध्ये होता का? होता. तर RR पाटलांचा विरोध होता का? आणि याही सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या काळानंतर म्हणजे 2-3 वर्षामध्ये 2014च्या त्या टप्प्यामध्ये शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मग पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की अशा अनेक फाईल येतात ज्यावरती मला सह्या करता येत नाहीत, म्हणून कदाचित ते धोरण लकवा म्हणाले असतील. अगदी थोडा काळ शिल्लक असताना पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं आणि तो निर्णय शरद पवारांनी घेतलेला होता. मग विचार करा, शरद पवारांनी अशा कुठल्या कुठल्या फाईलच्या कारणामुळं पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात खऱ्या, म्हणजे अगदी ओझरत्या लिहिल्यात खऱ्या, पण यातलं सत्य माहीत असलेले व्यक्ती म्हणजे आता RR पाटील तर आपल्यात नाही आहेत, पण पृथ्वीराज चव्हाणांना मात्र या सगळ्यातलं सत्य माहीत आहे. पृथ्वीराज चव्हाण यातील खरं सत्य बाहेर का काढत नाहीत हाच आमच्या मनातला प्रश्न आहे. अनेक विषयाशी पृथ्वीराज चव्हाण जोडलेले आहेत, अनेक माहिती पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे आहेत. माझा पुढचा प्रश्न असा आहे की अजित पवार एकटे यात सहभागी होते की अजित पवारांच्या सोबत तेव्हा त्यांच्या पक्षाच्या सुप्रीमोनाही या जमिनीच्या व्यवहारामध्ये इंटरेस्ट होता? कळलं पाहिजे. तर सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. हेच सगळी प्रकरणं जेव्हा एखादा पोलीस अधिकारी बाहेर काढतो आणि एखाद्या नेत्यावरती म्हणजे अजित पवारांच्या सारख्या नेत्यावरती पुन्हा आरोप सुरू होतात, तेव्हा हे सगळं म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे का हा प्रश्न पडतो. अजित पवारांनी मी नाही त्यातली अशी भूमिका घेण्याच्या पेक्षा हे सगळं का घडलं होतं, कोणासाठी घडलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून घडलं होतं हे जरा स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. अजित पवार जेव्हा या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगतील तेव्हाच अजित पवारांवरचा रोष कमी होणार आहे. पण दादा हे सांगतील तेव्हा खरं. एवढं मात्र नक्की आहे की दादांचा पुण्यात रस का वाढत होता हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. आता भाजपला ठरवायचं आहे अजित पवारांच्या तोंडून सत्य वधवून घ्यायचं आहे की अजित पवारांचे लाड पुरवून ते असत्याचे पाठीराखे आहेत असं बिरुद भाजपलाच लावून घ्यायचं आहे. बघा, प्रश्न ज्याचा त्याचा त्या ठरवायचा.
हे प्रकरण जरा खुलासेवार समजावं यासाठी माझा हा प्रयत्न. नमस्कार.